म्हणजे हा चेंज होऊ शकतो एक्स स्क्वेअर प्लस 2 ला, आणि डिवाइडला 1 प्लस एक्स स्क्वेअर जसं तसं आहे. मग मी काय करतो, पुट एक्स प्लस tan इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल्स टू टी. मग काय करतो मी त्याचा डेरिव्हेटिव्ह होतो 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल्स टू dt. म्हणजे काय होईल, 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल्स टू होईल dt. म्हणजे होईल 2 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. आता सिंपल काय करू आपण, दिलेले इक्वेशन डेव्हलप करू. आता एक्स स्क्वेअर अपॉन 2 सॉरी एक्स स्क्वेअर प्लस 2 यालाच मी एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 असं लिहू शकतो. का मी असं रिप्रेझेंट केले तर परत, कारण दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 यूज केलेला, म्हणजे ए टू द पॉवर. मग माझं इंटिग्रेशन कुठे चेंज झालं, इंटिग्रेशन फ्रॉम ए टू द पॉवर टी इंटू, आता या पूर्ण टर्मला एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू डीएक्स, हा पूर्ण टर्म मला काय आलं इथं डी डी. म्हणजे याचा अर्थ काय झालाय, ए टू द पॉवर सॉरी ए टू द पॉवर टी डिवायडेड बाय लॉग ऑफ ए टू द पॉवर टी डिवाइडेड बाय लॉग ऑफ ए टू द पॉवर टी काय माझ्याकडे, ए टू द पॉवर एक्स प्लस tan इनवर्स एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ ए.